हालेलुया, हालेलुया, हालेलुया। यशाया 66:15-17 वचन। यशाया 66:15 कारण पहा आपला क्रोध अग्नीच्या द्वारे प्रगट करावा, आपल्या नक्कीवर व ज्वाला निभाव्या, म्हणून परमेश्वर अग्नीतून येईल, त्याचे रथ वावडणी समान असतील। वचन 16 कारण परमेश्वर अग्नीने न्याय करील, सर्व मनुष्य जातीचा आपल्या तलवारीने न्याय करील। परमेश्वराने वधिलेलीची संख्या मोठी असेल। वचन 17 वाघेच्या मध्यभागी असलेल्या मुंगीच्या मागे लागावे, म्हणून जे आपणास पवित्र व शुद्ध केले व डुकराचे मांस अमंगळ पदार्थ व उंदीर खातात ते सगळे युद्ध विलयास जातील, असे परमेश्वर म्हणतो। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। वचन काय सांगते पहा, आपला क्रोध अग्नीच्या द्वारे प्रगट करावा, म्हणून परमेश्वर पिता अग्नीसह प्रगट होईल। तो अग्नीच्या द्वारे येईल आणि जे अमंगळ पदार्थ खातात, परमेश्वराचे नियम मोडतात आणि स्वतःला पवित्र समजतात, अशा लोकांचा न्याय परमेश्वर पिता करेल। अग्नीने त्यांना नष्ट करेल, अग्नीने त्यांना भस्म करेल। आता या ठिकाणी बायबल काय सांगते पहा, आपला क्रोध अग्नीच्या द्वारे प्रगट करावा, म्हणजे आता देव आपला क्रोध अग्नीच्या द्वारे प्रगट करेल। अग्नीच्या द्वारे प्रगट करावा म्हणजे काय, तर परमेश्वरापासून अग्नी निघून वाईट करणाऱ्यांना, पाप करणाऱ्यांना भस्म करून टाकेल। वचन सांगते की प्रभू अग्नीसह प्रगट होईल। तेसनेकरास पहिल्या 2 पत्रामध्ये 1:7 वचनात बायबल सांगते, प्रभू येशू अग्नी ज्वाला सहित आपल्या दूतांसह येईल आणि अग्नी ज्वाला सहित प्रगट होईल। म्हणजे परमेश्वर पिता प्रभू येशू जो येणार आहे तो अग्नीच्या द्वारे प्रगट होणार आहे, अग्नी ज्वालेसह। आणि जे प्रभूची सुवार्ता मान्य करत नाही अशा लोकांना तो भस्म करेल, नष्ट करेल। म्हणजे पापी जनांना, वाईट गोष्टींना प्रभू अग्नीच्या द्वारे भस्म करणार, प्रगट करणार। बायबलमध्ये अग्नीचे आपण काही प्रकार पाहणार आहोत। बघा, परमेश्वरालाही अग्नी म्हटलेले आहे, परमेश्वर अग्नी आहे म्हणून बायबल सांगते। देव पिता अग्नी आहे। वचन काय सांगते पहा, इब्री लोकास पत्र 12:29 वचनात आणि अनुवाद 4:24 वचनात, आपला देव भस्म करणारा अग्नी आहे। आपला परमेश्वर पिता अग्नी आहे म्हणून बायबल सांगते। आता देव पिता अग्नी आहे आणि तो अग्नीसह प्रगट होईल। आपला क्रोध सुद्धा अग्नीच्या द्वारे तो प्रगट करेल। प्रभू येशू शेवटच्या दिवसात येणार आहेत आणि जे प्रभूची सुवार्ता मान्य करीत नाही त्यांना तो अग्नीसह प्रगट करून नष्ट करेल। आता प्रभू अग्नीसह प्रगट होणार आहे। देव अग्नी आहे आणि प्रभू येशू अग्नीसह प्रगट होणार आहे। तर या अग्नीचा अर्थ काय, पहा 3 प्रकारच्या अग्नी बाबतीत आपण पाहू। जसे की पहिली गोष्ट आहे, परमेश्वर अग्नी आहे आणि परमेश्वर पित्याने अग्नीच्या द्वारे अनेक कामं केलेली आहेत। एवढंच नव्हे तर परमेश्वराच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अग्नी आहेत किंवा अग्नीच्या द्वारे तयार झालेले आहेत, हे सुद्धा बायबल उल्लेख करत आहे। तर दुसरी अग्नी आहे या पृथ्वीवरली अग्नी, आणि तिसरी अग्नी आहे जी अधोलोकाची अग्नी आहे किंवा जी सैतानाची अग्नी आहे, किंवा सैतान सुद्धा अग्नीने काम करतो। तर या गोष्ट आपण बायबलद्वारे पाहू की अग्नीचा अर्थ काय, परमेश्वरला अग्नी का म्हटलेले बायबल सांगते। आपण अनेक वेळा पाहतो परमेश्वर पिता दयालू परमेश्वर आहे, कृपालू परमेश्वर आहे, कनवालू परमेश्वर आहे, तो प्रेम आहे म्हणून। पण या ठिकाणी आपण पाहू की परमेश्वर एक अग्नी आहे। अग्नी कशा प्रकारची अग्नी आहे, काही अग्नी प्रत्येक माणसाला भस्म करणारी अग्नी आहे का, तर ही अग्नी अशी अग्नी आहे, म्हणजे परमेश्वर अशी अग्नी आहे जे वाईट, पाप, सैतान, दुष्टात्मे यांना भस्म करून टाकते। परंतु जेव्हाही परमेश्वराची अग्नी परमेश्वर पित्याच्या धार्मिकांवर उतरते, पवित्र जनावर उतरते, परमेश्वराच्या सेवकावर जेव्हा ती अग्नी उतरते तेव्हा त्याला ती भस्म करत नाही, तर त्याला ती सामर्थ्याने भरते, त्याला ती पवित्र आत्म्याने भरते, त्याला ती शक्तीने भरते। ही अग्नी परमेश्वराची अग्नी।
आणि म्हणून बायबलद्वारे आपण या गोष्टी पाहू. तर पहिली गोष्ट आपण पाहणार की परमेश्वर एक अग्नी आहे आणि परमेश्वरापासून प्राप्त होणारी अग्नी कोणकोणती कार्य करते ते आपण पाहू. तर पहिली गोष्ट ही देव अग्नी आहे. परमेश्वर पिता अग्नी आहे आणि परमेश्वर पित्याच्या प्रत्येक गोष्टी अग्नी आहेत म्हणून बायबल उल्लेख करते. पहा वचन काय सांगत आहे की देवाच्या सर्व गोष्टी अग्नी आहेत. देवाने ज्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत त्या अग्नीच्या द्वारे. स्तोत्रसंहिता 104 अध्याय 4 वचन, अग्नी व ज्वाला याला तो आपले सेवक करीतो. अग्नी व ज्वाला याला तो आपले सेवक करतो. अग्नी देवाचा सेवक आहे हे सुद्धा उल्लेख केलेले आहे. तर इब्री लूकास पत्रात 1 अध्याय 7 प्रभूचे सेवक अग्नी आहेत म्हणून बायबल सांगते. प्रभूचे जे सेवक आहेत ते सुद्धा तो आपल्या सेवकांना अग्नी असे करीतो. म्हणजे देवाचे सेवक सुद्धा अग्नी आहेत, आग आहे. परमेश्वराच्या अग्नीने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या अग्नीने ते भरलेले आहेत परमेश्वराचे सेवक. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण 2 राजे 6 अध्याय 8 ते 23 मध्ये पहा देवाच्या प्रत्येक गोष्टी अग्नी आहेत. ज्या वेळेला अरामी लोकांनी अलिशा संदेष्टाला घेरले, संपूर्ण प्रदेश या अरामी लोकांनी घेरलेला होता. अलिशा संदेष्टाचा चाकर जेव्हा सकाळी उठून पाहतो तर काय तो म्हणतो हाय शत्रू सेनाने आपल्याला घेरलेले आहे. तेव्हा अलिशा संदेष्टाने म्हटलं भिवू नको, त्यांच्या पक्षाचे जितके त्याहून आपल्या पक्षाचे अधिक आहे. परमेश्वर आहे आपल्या पक्षाचा. तेव्हा अलिशा संदेष्टाने म्हटलं प्रभू या माझ्या सेवकाचे तू डोळे उघड. तेव्हा अलिशाच्या सेवकाचे चाकराचे डोळे उघडले, आध्यात्मिक दृष्टी उघडली. तेव्हा त्याला दिसलं की संपूर्ण प्रदेश हा संपूर्ण डोंगराळ प्रदेश हा डोंगर अग्निरथ आणि अग्नी घोडे याच्याने व्यापून गेलेला आहे. बघा अरामी लोकांनी अलिशा संदेष्टाला पकडण्यासाठी संपूर्ण प्रदेश घेरलेला होता, पण देवाचे अग्निरथ आणि अग्नी घोडे आले ज्याच्याने तो संपूर्ण डोंगर घेरला गेला. अलिशाच्या भोवती अग्निरथ आणि अग्नी घोडे होते अलिशा संदेष्टाला संरक्षण देण्यासाठी. जे परमेश्वराची सेवा करतात, प्रभूचं काम करतात, प्रभूचा प्रसार करतात, त्यांच्या सभोवती अग्निरथ अग्नी घोडे असतात त्यांना संरक्षण देण्यासाठी. ज्याद्वारे सैतानी शक्ती भस्म होणार तेव्हा अग्निरथापुढे अग्नी घोड्यापुढे. आणि अलिशा संदेष्टाला संरक्षण देण्यासाठी अग्निरथ आणि अग्नी घोडे आले होते. म्हणजे परमेश्वर पित्याचे जे रथ आहेत ते अग्नीचे रथ आहेत. परमेश्वर पित्याचे जे घोडे आहेत ते अग्नीचे घोडे आहेत. 2 राजे 2 अध्याय 11 वचन, देवपित्याने एलिया संदेष्टाला या पृथ्वीवरून उचलण्यासाठी, या पृथ्वीवरून स्वर्गात नेण्यासाठी अग्निवारून अग्निरथ पाठवला. म्हणजे अग्नी घोडे आणि अग्नीचा रथ पाठवला. अग्नीच्या रथात एलिया संदेष्टा बसून गेला ज्याला अग्नीचे घोडे होते. परंतु एलिया तिकडे भस्म झाला नाही किंवा एलियाला चटका लागला नाही किंवा एलियाला कोणता त्रास झाला नाही. एलिया परमेश्वराच्या आत्म्याने भरलेला होता. तो शरीरासह स्वर्गात गेला अग्निरथात बसून ज्याला अग्नीचे घोडे होते. डायरेक्ट तो स्वर्गात गेला. म्हणजे देवाचे जे रथ आहेत, देवाचे जे घोडे आहेत ते सुद्धा अग्नी आहेत. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर पित्याच्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या अग्नी म्हणून आहेत. अग्नीला दुसरा अर्थ आत्मा हे सुद्धा नाव मिळालं आहे. म्हणजे आत्मा अग्नी, ज्या दूध अग्नी, जी सामर्थ्याची अग्नी आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या सर्व गोष्टी अग्नी म्हणून बायबल सांगते. प्रकटीकरण या पुस्तकामध्ये 1 अध्याय 14 वचन, प्रभूचे डोळे अग्नीच्या ज्वालासारखे आहेत. प्रकटीकरण 1:15, प्रभूचे पाय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोन पित्तलासारखे आहेत, चमकणारे. सोने पित्तल कसं चमकते सोन पित्तल त्या प्रकारे मात्र प्रभूचे पाय चमकतात जसे काही भट्टीतून काढलेले. परमेश्वर एक अग्नी आहे, प्रभू येशू एक अग्नी आहे असा उल्लेख केलेला आहे. मग काय आपल्याला परमेश्वराला घाबरण्याची, भिवून वागण्याची गरज आहे का? हा
भय कुठे बाळगावं की आपण देवाच्या दृष्टीने पाप करू नये. परंतु परमेश्वर एक दयाळू आणि करुणामय परमेश्वर आहे, ज्याच्या जवळ आपण येऊ शकतो पण भस्म होणार नाही. त्याच्यापासून दुरावणार, पाप करणार तर भस्म होणार, पण त्याच्या प्रेमात राहणार तर अधिकाधिक सामर्थ्याने आपण भरले जाणार. कारण परमेश्वर पिता एक अग्नी आहे. म्हणून इर्मिया 23:29 परमेश्वर पिता म्हणतो, माझं वचन अग्नीसारखे खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखे नव्हे काय. देवपिता म्हणतो, माझं वचन अग्नीसारखं आहे, आग आहे माझं वचन, जे मात्र हातोड्यासारखं असून मात्र तुकडे तुकडे करणारे वचन आहे. वाईट गोष्टी, पाप, चुकीच्या गोष्टी भस्म करणारा हे माझं वचन अग्नीसारखं आहे. म्हणजे देवाचं वचन आहे एक आग आहे, एक अग्नी आहे असं उल्लेख करत आहे बायबल. हालेलुया, हालेलुया. म्हणून परमेश्वराच्या ज्या गोष्टी आहेत त्या अग्नी आहेत. प्रकटीकरण 15:2 स्वर्गाच्या राजा जो समुद्र आहे तो वचन सांगते अग्नी मिश्रित. अग्नी मिश्रित समुद्र हा मात्र युहानाच्या दृष्टीस पडला. अग्नी मिश्रित म्हणजे काय? अग्नी आणि काचेसारखा समुद्र जो अग्नी मिश्रित होता, म्हणजे काच आणि अग्नी मिक्स असलेला समुद्र. त्या काचेमध्ये होता अग्नी. भले समुद्र काचेसारखे आहे पण त्याच्या आत आहे अग्नी. अग्नी मिश्रित काचेसारखा समुद्र म्हणजे स्वर्गीय राजा जो समुद्र आहे तो अग्नी आहे जो काचेमध्ये आहे. समुद्र काचेसारखा आहे आणि मात्र त्याच्यात अग्नी मिक्स केलेला आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराच्या ज्या गोष्टी आहेत त्या अग्नी आहेत म्हणून बायबल सांगते. परंतु ही अग्नी मानवाला सामर्थ्य देते. जे देवाचे नियम पाळतात, आज्ञा पाळतात, परमेश्वरामध्ये जीवन जगतात, अशांवर ही अग्नी उतरते. बायबल सांगते प्रभू येशूने काय म्हटलं बा. प्रभू येशू म्हणत आहे की मात्र वचन सांगते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूने म्हटले की लूक 12:49 लूक 12:49 प्रभू येशू काय म्हणते पा. मी पृथ्वीवर आग पेटवण्यासाठी आलेले, आतापर्यंत ती पेटली असती तर बरे झाले असते. प्रभू येशू म्हणतो मी पृथ्वीवर आग पेटवण्यासाठी, अग्नी पेटवण्यासाठी आलेले. मग काय पृथ्वी आहे? प्रभू येशू या पृथ्वीला, संपूर्ण पृथ्वीला आग लावून टाकणार आहे का? प्रभूने या पृथ्वीत जन्म घेतला 2000 वर्षापूर्वी आणि प्रभू म्हणते मी पृथ्वीवर अग्नी पेटवायला आलेलो आहे, आग पेटवायला. मग ही आग कोणती होती? जी आग पेटवण्यासाठी प्रभू येशू या पृथ्वीत आले. ही आग होती पवित्र आत्म्याची, जी पेटवण्यासाठी प्रभू पृथ्वीवर आले होते. म्हणून प्रभू वचन काय सांगते की मत्ते 3:11 बप्तिस्मा करणारा योहान म्हणतो की मनुष्याचा पुत्र, देवाचा पुत्र म्हणजे प्रभू येशू येईल आणि तो तुमचा बप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करील. तो तुमचा बप्तिस्मा कशाने करणार आहे? अग्नीने करणार आहे. ही ती आग होती, पवित्र आत्म्याची आग. प्रभूने म्हटलं ही आग पेटवायला मी आलेलो आहे आणि आतापर्यंत ती पेटली असती तर बरं झालं असतं. पण ही आग कधी पेटली? प्रेषितांची कृत्य 2:1-13 जेव्हा प्रेषित आणि 120 लोकांचा समुदाय जो होता प्रेषितांसह ही प्रार्थना करत होती एका घरामध्ये, तेव्हा पवित्र आत्मा अग्नीच्या जीवात, अग्नीच्या रूपात उतरला. बायबल सांगते मोठ्या सुसाट्यासारखा वारा सुटला आणि आकाशातून, स्वर्गातून, वरून पवित्र आत्मा अग्नीच्या रूपात आला. अग्नीच्या जीवा उतरल्या आणि त्या एकेकावर बसल्या आणि ते सर्व पवित्र आत्म्याने भरून गेले आणि पवित्र आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतशा ते निरनिराळ्या प्रकारामध्ये मात्र परमेश्वर पित्याची स्तुती करू लागले. अनेक प्रकारच्या भाषेमध्ये ते परमेश्वर पित्याची स्तुती करू लागले, देवाला धन्यवाद देऊ लागले. ही ती आग होती जी पेटवण्यासाठी प्रभू पृथ्वीवर आले. पवित्र आत्म्याची आग, पवित्र आत्म्याची अग्नी. ही अग्नी प्रेषितांवर उतरली तेव्हा त्याने प्रभूच्या सुवार्थी
सुवार्थेची घोषणा केली. प्रेषित किंवा हे जे सर्व 120 लोक जे होते, मात्र ते भस्म झाले नाही, पण पवित्र आत्म्याच्या अग्नीने ते भरले आणि मग त्याने सुवार्थेची घोषणा करायला सुरुवात केली, प्रसार करायला सुरुवात केला. ही पवित्र आत्म्याची अग्नी आहे आणि ही अग्नी पेटवण्यासाठी प्रभू पृथ्वीवर आले होते. हालेलुया. म्हणजे पवित्र आत्मा एक अग्नी आहे, पवित्र आत्मा एक आग आहे म्हणून बायबल सांगते. आणि या अग्नीचा वर्षाव प्रभू आपल्यावर करत आहे की आपण त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आणि पवित्र आत्म्याच्या शक्तीने आपण भरले जाणार. म्हणून देवाचे काही नियम होते. लेवी 6:8-13 परमेश्वर पित्याने अरोन आणि मोशेला आज्ञा केली होती की या वेदीवर ज्याच्यावर होमकर्ण अर्पणे यज्ञ केली जाते, या वेदीवर सतत अग्निकुंडात अग्नी जळतच राहिला पाहिजे, तो विझता कामा नव्हे. वेदीवर सतत अग्नी जळत राहावा ही आज्ञा होती परमेश्वर पित्याची. त्याचा दर्शक होता की परमेश्वर एक अग्नी आहे आणि तो आपल्या वेदीवर आपल्या मंदिरात उपस्थित आहे. म्हणून ही अग्नी विझवण्यासाठी मनाई होती आणि परमेश्वराने म्हटलं अग्नी विझला पण नाही पाहिजे, विझता कामा नये, तर ही अग्नी सतत मंदिरामध्ये वेदीवर जळत राहिली पाहिजे. म्हणजे त्याचा प्रतीक होतं परमेश्वर जो अग्नी आहे तो मंदिरात आणि वेदीवर उपस्थित आहे म्हणून. हालेलुया. ज्या वेळेला वचन काय सांगते पहा, लेवी 10:1-5 अरोनाचे 2 मुलगे नादाब आणि अबिहू हे दोघे अशास्त्र अग्नी घेऊन परमेश्वर समोर आले. तेव्हा परमेश्वरापासून अग्नी निघाला आणि त्या अग्नीने नादाब व अबिहू या दोघांना भस्म केले. आता याचा अर्थ काय होता की बघा, परमेश्वर एक अग्नी आहे आणि नादाब आणि अबिहू हे सुद्धा परमेश्वर समोर अग्नी घेऊन आले होते. पण परमेश्वरापासून अग्नी निघून नादाब आणि अबिहू यांना भस्म करत आहे. अग्नीने अग्नी घेऊन आलेल्या लोकांना भस्म करून टाकलं. तर याचा अर्थ काय होता? पहिले वाक्य तिकडे वापरले अशास्त्र अग्नी. नादाब अबिहू यांचं काम होतं मंदिरात वेदीवर सेवा करणं. याचक पदासाठी त्यांची निवड झाली होती, नेमणूक झाली होती. परंतु ते असं अग्नी घेऊन आले जो अशास्त्र होता. अशास्त्र अग्नी या शब्दाचा अर्थ आहे जे शास्त्रा विरुद्ध होतं, म्हणजे शास्त्राप्रमाणे किंवा देवाच्या नियमाप्रमाणे नव्हता अग्नी. दुसरी गोष्ट, हा अग्नी निराळाच अग्नी होता. निराळा अग्नी. आता आपण विचार करणार काही अग्नीमध्ये पण फरक असतो का? आगीमध्ये पण फरक असतो का? तर हा याचा अर्थ काय? तर वचन सांगते लेवी 16 लेवी 16 बायबल सांगते 12-13 वचनात या अग्नीचा अर्थ कसा होता बघा. नक्की कोणता अग्नी आणण्याची आज्ञा होती? वचन सांगते आणि परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरील निखाऱ्याने भरलेल्या दुपाटले घ्यावे आणि कुठून बारीक केलेला ओंजलवर सुगंधी धूप अंतरपटाच्या आत आणावा. तो धूप परमेश्वरासमोर अग्नीवर असा घालावा की त्याच्या धुराने साक्षपटावरील दयासनाला व्यापून टाकावे, म्हणजे तो मरावायचा नाही. त्याने कोणता अग्नी आणायचा? परमेश्वर समोर असलेल्या वेदीवरील निखाऱ्याने भरलेला. त्याने कुठून पण दुसऱ्या ठिकाणातून तो अग्नीला आणू नये. भली गोष्ट नादाब अबिहूचा अगोदर घडलेले, म्हणजे त्याने जो अग्नी घेतलेला तो वेदीवरचा घेतला नव्हता. ज्या लेवी 6:8-13 वचनात होती की वेदीवर अग्निकुंडात अग्नी सतत जळत राहावा, तिथून त्याने अग्नी घ्यायला हवा होता. परंतु या अग्नी या नादाब आणि अबिहूने दुसऱ्या ठिकाणातून घेतला होता, जो पवित्र अग्नी नव्हता, जो परमेश्वराच्या शास्त्राला जोडलेला नव्हता. आणि तो अग्नी घेऊन त्याने धूप घेतला आणि त्यामुळे परमेश्वरापासून अग्नी निघाला आणि त्या दोघांना भस्म करून टाकलं. बायबल सांगते या वेदीवरचा अग्नी आणावा आणि त्याचा धूप टाकावा आणि धूप करावा, म्हणजे अरुण वंश किंवा अरुणाच्या घरातलं कोणी तिथे सेवा करेल तेव्हा मरणार नाही, जसं नादाब आणि अबिहू हे दोघे मेले. अशास्त्र अग्नी जो निराळा अग्नी होता, जो शास्त्राला जोडून नव्हता, भलतीच ठिकाणातून ते अग्नी घेऊन आले होते जो पवित्र नव्हता. म्हणजे अग्नीमध्ये पण फरक आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून नादाब आणि अबिहू
म्हणजे देवाची अग्नी किती सामर्थ्यवान आहे पहा. जे अग्नी घेऊन आले त्या अग्नीला पण भस्म. इतकं सामर्थ्यवान आहे परमेश्वराचं अग्नी. ही अग्नी जी होती पृथ्वीवरली होती, नादाब अभिहू घेऊन आलेले, पण देवाकडून आलेल्या अग्नीने पृथ्वीवरल्या अग्नीला भस्म करून टाकलं. परमेश्वराची अग्नी एक सामर्थ्यवान अग्नी आहे, ज्याच्यामध्ये सामर्थ्य, ज्या अग्नी पुढे कोणाचा टिकाव लागू शकत नाही, इतकी ती शक्तिशाली अग्नी आहे परमेश्वराची अग्नी, जी पवित्र आत्म्याची अग्नी आहे म्हणून बायबल उल्लेख करते. हालेलुया. म्हणून बघा परमेश्वराने जी कामं केलेली आहेत अग्नीच्या द्वारे कशी केलेली आहेत. निर्गम 19 अध्यायामध्ये बायबल सांगते 16 ते 24 वचनापर्यंत परमेश्वर पिता सिनाय पर्वतावर उतरला. जेव्हा परमेश्वर पिता सिनाय पर्वतावर उतरला तेव्हा अग्नीच्या द्वारे उतरला, कारण सिनाय पर्वत अग्नीने पेटलेला व्हायचा. जेव्हा देव पिता उतरायचा हा सिनाय पर्वत अग्नीने पेटायचा. देव उतरल्यावर अग्नीने पेटायचा, तप्त व्हायचा. हा सिनाय पर्वत अग्नीसारखा बनला होता, कारण देव पिता वारंवार या सिनाय पर्वतावर उतरायचा म्हणून तो पर्वत नेहमी अग्नीसारखा पेटलेला असायचा. म्हणजे देवाची अग्नी तिकडे त्या पर्वतावर उतरायची, कारण देव एक अग्नी आहे आणि देव पिता ज्या ठिकाणी सिनाय पर्वतावर उतरायचा तो पर्वत पेटायचा. हालेलुया. हालेलुया. आणि बायबल सांगते परमेश्वर पिता अग्नीतून त्याच्यावर उतरला, त्या पर्वतावर अग्नीतून आग म्हणून अग्नी म्हणून उतरला आणि त्या पर्वताने पेट घेतली. आणि मग परमेश्वर पिता अग्नीतून बोलू लागला मोशे बरोबर. बायबल सांगते अनुवाद 4:11-12 मोशेने म्हटलं की परमेश्वर पिता आपल्या बरोबर अग्नीतून बोलला. अग्नीतून त्याने भाषण केले, अग्नीतून तो आपल्याशी बोलला, अग्नीतून त्याने आपल्याशी भाषण केले, कारण देव अग्नी. मग निर्गम 13:21-22 ज्या वेळेला परमेश्वर पिताने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढले तेव्हा इस्रायल लोकांना मागून पुढून संरक्षण देण्यासाठी आणि पुढे प्रकाश दाखवण्यासाठी देव पिता स्वतः अग्निस्तंभातून त्यांच्या पुढे चालू लागला. दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ. देव पिता अग्निस्तंभातून इस्रायल लोकांच्या पुढे चालायचा, त्याला उजड, त्याला प्रकाश देण्यासाठी. म्हणजे इस्रायल लोकांच्या पुढे अग्नी भडकलेला होता, अग्नी ज्वाला निघत होती, अग्नी ज्वाला त्यांच्या पुढे चालायची आणि इस्रायल लोक त्याच्या मागोमाग चालायचे. त्याला उजड, त्याला रात्रीमध्ये प्रकाश देण्यासाठी परमेश्वर अग्नीतून प्रगट झाला होता. 40 वर्ष देव अग्नीच्या द्वारे इस्रायल लोकांच्या पुढे चालत होता, अग्नीमधून. हालेलुया. हालेलुया. त्यामुळे येणारी सर्व संकटे, इस्रायला पुढे येणारी प्रत्येक अरिष्टे भस्म व्हायची, कारण परमेश्वर अग्नीतून इस्रायल लोकांच्या पुढे चालत असे म्हणून. देवाचं सिंहासन पण अग्नी आहे. यशकल 1:26-28 वचना. देव पित्याचं सिंहासन एका पर्वतावर आहे आणि हा पर्वत नीलमण्याचा पर्वत आहे. नीलमणी एक रत्न आहे, ज्याला बायबल मध्ये सर्वात महत्व आहे. नीलमणी रत्नाला सर्वात महत्वाचा रत्न आहे नीलमणी. हा रत्न, हा नीलमणी जो रत्न आहे, या नीलमण्याचा रत्नाचा डोंगर आहे, पर्वत आहे आणि या पर्वतावर परमेश्वर पिता विराजमान आहे. हा जो पर्वत आहे नीलमण्याचा आहे आणि नीलमणी मात्र जसं की अग्नीने जास्त जळून जळून मात्र तो नीलमण्याचा रत्न तयार केला जातो, म्हणजे त्याच्यातला गाल भस्म होतो आणि अधिक तो चमकतो. जितकं अग्नीने त्याची तयारी करतात तितक्या प्रमाणे हा नीलमणीचा रत्न तितकंच चमकतो. आणि हा जो पर्वत आहे तो नीलमण्याचा पर्वत आहे, नीलमणी रत्नाचा, आणि त्याच्यातून अग्नी बाहेर पडत आहे. तितक्या प्रमाणात तो रत्न, तो पर्वत तितक्या प्रमाणात तो चमकत आहे, सामर्थ्याने भरलेला आहे. आणि हे नीलमण्याचा जो रत्न किंवा जो पर्वत आहे, ज्याच्यावर परमेश्वर पिता विराजमान आहे, कारण त्याच्यावर परमेश्वर पित्याचं सिंहासन आहे. नीलमण्याच्या रत्नावर परमेश्वराचं सिंहासन आहे आणि तो पर्वत अग्नीने पेटलेला आहे. वचन सांगते यशकल 28:14 वचना. सैतानाला काय म्हटलं होतं की तू देवाचा पवित्र पर्वत याच्यावर होता
असते. म्हणजे हा जो पर्वत होता तो अग्नीने मात्र पेटलेला पर्वत होता किंवा पेटलेला पर्वत आहे. हा निर्माणाचा पर्वत ज्याच्यावर सिंहासन आहे आणि ज्याच्यावर देव पिता बसलेले आहे तो अग्नीने. कारण यचकेल काय म्हणतो, यचकेल 1:26-28, मला अग्नीचा भास झाला. नीलमण्याचं सिंहासन होतं आणि मात्र मला अग्नीचा भास झाला कमरेपासून वरपर्यंत आणि मात्र कमरेपासून खालपर्यंत पूर्ण अग्नीचा भास होता यचकेल म्हणतो. म्हणजे देवपित्याचं पूर्ण सिंहासन अग्नी ज्वाला आहे म्हणून बायबल सांगते. वरपासून खालपर्यंत पूर्ण अग्नी आहे आणि त्या सिंहासनावर, नीलमण्याच्या सिंहासनावर जे पूर्ण अग्नीने भरलेले आहे त्याच्यावर देवपिता विराजमान आहे. हे यचकेल म्हणत आहे. हे दर्शन यचकेलला घडलं गेलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण परमेश्वर पिता एक अग्नी आहे म्हणून बायबल सांगते. म्हणून देवपिता अग्नीने अनेक गोष्टी करणार आहे. अग्नीच्या द्वारे तो वरून सुद्धा अग्नी पाठवतो आणि वरून येणारी जी अग्नी आहे 1 राजे 18:20-40 बायबल सांगते. ज्या वेळेला आहाब आणि त्याचे बयालाचे मूर्तीचे 450 संदेष्टे आणि मात्र परमेश्वर पित्याचा ज्याने स्वर्ग पृथ्वी निर्माण केले त्या परमेश्वर पित्याचा एकच संदेष्ट होता एलिया. आणि कर्मेल्या डोंगरावर एक ठिकाणी जमले. आहाब आपल्या 450 म्हणजे 450 संदेष्टांना घेऊन तिथे आला आणि परमेश्वराचा संदेष्ट एलिया एकटाच होता. एलिया म्हणत आहे की परमेश्वर कोण आहे, मात्र या आता आपल्याला कळेल. आपण 2 गोरे घेऊ, 1 गोरा तुम्ही घ्या, 1 गोरा मी घेणार. तुम्ही मात्र लाकडे रचा आणि लाकडे रचून वेदी रचून लाकडे रचा, गोरा कापून त्याचे तुकडे करून मात्र त्या लाकडावर इंधनावर रचा, परंतु आग लावायची नाही. जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच देव समजावा. बयालाच्या 450 संदेष्टाने वेदी रचली, लाकडे रचली, गोरा कापून त्याचे तुकडे करून त्याच्यावर ठेवले आणि सकाळपासून दुपारपर्यंत आपल्या देवाला हाका मारू लागले. कोणी उत्तर देत नाही. संध्याकाळ झाली, या लोकांनी स्वतःला घाण केलं, जखमा केल्या की असं तरी देव उत्तर देत, पण कोणी उत्तर दिलं नाही. त्या बयालाने मूर्तीने कोणी उत्तर दिलं नाही. संपूर्ण दिवस गेला पण कोणी उत्तर दिलं नाही. सरतेशेवटी एलियाने म्हटलं की आता मी परमेश्वराचा धावा करतो. मग एलियाने मात्र 12 धोंडे घेतले आणि त्याची वेदी बनवून त्याच्यावर लाकडे रचली आणि गोरा कापून त्याचे तुकडे करून त्याच्यावर ठेवले. मग त्याने म्हटलं 4 घागरी पाणी भरून याच्यावर होता. त्याने बाजूला खलगी पण खणली. पुन्हा म्हटलं परत 4, तिसरूंदा म्हटलं परत. अशा प्रकारे 12 घागरी पाणी त्या लाकडावर, त्या गोऱ्यावर आणि सर्व वेदीवर सर्व पाणी ओतलं. 12 घागरी आणि ती खलगी पाण्याने भरून गेली, लाकडं पाण्याने भिजून गेली, तो गोरा पाण्याने भिजून गेला, त्याचे तुकडे पाण्याने भिजले, सर्व ठिकाणी पाणीच पाणी झालं. आणि अशा वेळी एलियाने परमेश्वर पित्याला आवाज दिला, देवपित्याची प्रार्थना केली. अब्राहम, इसाक, याकोब याचा देवा, हे सर्व काही मी प्रभू परमेश्वर पिता तुमच्याच आज्ञेने केलेले हे या लोकांना कळू द्या. देवपिता तुम्हीच परमेश्वर आहे, यांना याची ओळख होऊ द्या. तेव्हा परमेश्वरापासून वरून अग्नी आला आणि त्या अग्नीने तो गोरा, ती लाकडे सर्व भस्म केले, माती भस्म केली, खलग्यातले पाणी पण चाटले. बघा या अग्नी या पाण्यात मात्र या अग्नीने पाण्यात पेट घेतली आणि पाणी सुद्धा चाटून टाकले. लाकडं भिजलेली असतील, पाणी साचलेले असेल, आपण आग पेटवत आहोत, आग पेटणार नाही. ओली लाकडं मात्र पेटणार नाही. परंतु या ठिकाणी लाकडं पण भिजलेली आहे, गोरा पण भिजलेले आहे आणि सर्व बाजूने पाणीच पाणी आहे. अगदी ती खलगी जी खणली होती ती सर्व पाण्याने भरलेलं होतं आणि या पाण्यात अग्नीने पेट घेतली आणि या अग्नीच्या द्वारे मात्र पाणी पण भस्म झाले, माती पण, गोरा पण, लाकडं पण सर्व भस्म झाले. तेव्हा लोकांना कळलं की परमेश्वर हाच देव आहे, परमेश्वर हाच देव आहे ज्याने अग्नीने उत्तर दिलेले आहे. परमेश्वराकडून येणारी अग्नी इतकी सामर्थ्यवान होती की त्या अग्नीने पृथ्वीवर आग न लावता वरून येणाऱ्या अग्नीने सर्व भस्म केले. वरून आली ती अग्नी, स्वर्गातून उतरली अग्नी.
कारण परमेश्वर अग्नी आहे. आणि एलिया संदेष्टाच्या प्रार्थनेने अग्नी उतरली. 2 राजे 1 अध्यायामध्ये आहाजा जेव्हा मांडीवरच्या वरच्या खिडकीतून खाली पडला, दुखणीत झाला, खाट पकडली, बरं होण्यासाठी बायजबूल देवताकडे मूर्तीकडे पाठवलं. तेव्हा एलिया संदेष्टाने मात्र या लोकांना म्हटलं की आहाजाने पाठवलं लोकांना की इस्रायला देव नाही का की तुम्ही मूर्तीकडे चालल्या. तेव्हा आहाजाच्या त्या चाकराने जाऊन आहाजाला ही बातमी कळवली. तेव्हा आहाजा म्हणतो तू एलिया असेल, जा एलियाला सांग मी कधी बरा होईल. तेव्हा आहाजाने 50 सैनिकांना आणि त्यांचा एक नायक अशा लोकांना पाठवलं. आणि त्याने काय म्हटलंय 50 सैनिक त्यांच्या नायकाने की राजातने एलिया तर पर्वतावर बसलेला होता. एलियाला म्हणत आहे वरून खाली राजातने, जशी काही मात्र एलिया संदेष्टा ते आज्ञा करत होते पण प्रीतीने बोलत नव्हते. म्हणून एलियाने म्हटलं मी देवाचा सेवक असेल तर वरून अग्नी येईल आणि तुम्हाला भस्म करेल. तेव्हा वरून अग्नी उतरला आणि त्या अग्नीने त्या 50 सैनिकांना आणि त्या नायकाला भस्म करून टाकले. आहाजाने पुन्हा 50 सैनिक आणि नायक पाठवला. तेव्हा त्याने पण म्हटलं राजातने खाली ये. तेव्हा एलियाने म्हटलं मी परमेश्वराचा सेवक असेल तर वरून अग्नी येईल आणि तुम्हाला भस्म करेल. तेव्हा वरून अग्नी आला आणि त्या सर्वांना भस्म केलं. आहाजाने पुन्हा एकदा 50 सैनिक आणि त्यांचा नायक पाठवला. तेव्हा हा नायक मात्र एलियाला विनंती करत आहे की माझे आणि माझ्या या 50 सैनिकांचे प्राण आपल्याला मौल्यवान वाटो की आम्हाला आज्ञा आहे की मात्र कृपया तुम्ही खाली या. त्याने विनंती केली. या नायकाने एलियाला विनंती केली तेव्हा परमेश्वराच्या दूताने एलियाला म्हटलं आता खाली जा. आणि त्यानंतर एलियाने त्याला म्हटलं की जा आणि आहाजाला सांग ज्या खाटीवर पडलाय तिकडच मरशील, वाचणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा जे एलियाला कडक भाषेत बोलत होते, एलियाच्या सांगण्यावरून अग्नी आला आणि ते भस्म झाले. पण ज्याने एलियाला विनंती केली त्यांचे प्राण वाचले गेले. म्हणजे देवाच्या सेवकाशी कडक रीतीने वर्तन केल्यावर मात्र वरून अग्नी येऊन त्या लोकांना भस्म करणार. हालेलुया. परमेश्वर अग्नीच्या द्वारे कार्य करते. शेवटच्या दिवसात तर प्रगटीकरण 16-8 वचनात 4थ्याने आपली पावाटी सूर्यावर उठली तेव्हा अग्नीच्या द्वारे कडक उन्हाने लोक करपून गेले. अग्नीला अधिकार देण्यात आला आणि इतकं ऊन इतकं कडक झालं की लोक त्याच्याने करपून गेले, मरण पावले. पुढे वचनसंधी प्रगटीकरण 8:7 पहिल्या देवदूताने कर्णा वाजविला तेव्हा रक्त मिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन पृथ्वीवर त्याचा वृष्टी झाली आणि पृथ्वीचा 3रा भाग जळून गेला. हिरवे गवत सुद्धा, झाडे, पाने सुद्धा सर्व जळून भस्म झाले. शेवटच्या दिवसात वरून अग्नी पडणार आहे. अग्नी मिश्रित, रक्त मिश्रित गारा आणि अग्नी वरून खाली पडणार आहे. अग्नीने न्याय होणार आहे. अग्नी खाली येणार. अनेक ठिकाण अग्नीने भस्म होणार. शहराचे, नगराचे भाग भस्म होणार अग्नीच्या द्वारे. ठिकठिकाण भस्म होणार कारण वरून उतरणार आहे अग्नी. अग्नीच्या ज्वाला वरून खाली येणार आहे आणि अनेक ठिकाणाला भस्म करून टाकणार आहे आणि अग्नी पुढे कोणाचं काही चालणार नाही. हालेलुया. ही परमेश्वरापासून अग्नी येईल आणि अनेकांना भस्म करून टाकेल, अनेकांना नष्ट करून टाकेल वरून येणारी अग्नी. हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगते पहा, उत्पत्ती 19 अध्यायामध्ये सदोम आणि गमोरा प्रदेश पापात होते, अधर्मात जीवन जगत होते, परमेश्वराकडे वलावस तर नव्हते. मरण मात्र परमेश्वर पित्याने वरून गंधक अग्नी याचा वर्षाव केला आणि त्यांना भस्म करून टाकलं. पाप करणाऱ्या लोकांना गंधक अग्नीच्या द्वारे प्रभूने भस्म करून टाकलं. प्रभू अग्नीने न्याय करतो, अग्नीने आपली काही कामं करतो. अग्नी परमेश्वराचा सेवक आहे. अग्नीला आपल्या सेवक पण बनवतो आणि परमेश्वर पण अग्नी आहे आणि अग्नीला पण सेवक करतो. प्रभू अग्नीला आपली कामं सोपून देतो. जा अमुक ठिकाणाची कामं कर, मग अग्नी जाऊन त्या ठिकाणाची कामं करतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून मात्र परमेश्वरापासून उतरणारा अग्नी वाईट गोष्टी भस्म करणारा अग्नी. पण जे परमेश्वराचे नियम पाळतात, प्रभूच्या आज्ञा पाळतात अशा लोकांना परमेश्वरापासून येणारा अग्नी मदत करणार. लेवी 9 अध्याय 24 वचन बायबल सांगते
ते वचनसंती जो अरुणाने अर्पणे केली, प्रायचित केले आणि मोशे आणि अरुणाने लोकांना आशीर्वाद दिला, तेव्हा परमेश्वर समोरून अग्नी आला आणि तो अग्नी उतरून मात्र त्याने होमाभरण आणि चरबी भस्म केले. जे अर्पण देवाला केले होते, जो यज्ञ, तो देवाने अग्नीच्या द्वारे उत्तर दिले. अग्नी उतरून त्या गोष्टी भस्म केल्या, अग्नीच्या द्वारे देवाने उत्तर दिले आणि मोशे अरोन यांची प्रार्थना ऐकली. अशा बऱ्याच गोष्टी अग्नीच्या द्वारे देवाने उत्तर दिलेले आहे. अग्नीच्या द्वारे काही गोष्टी परमेश्वराने केलेल्या आहे, पण आता तितका वेळ नाही म्हणून. तर अग्नीच्या द्वारे परमेश्वराने अनेक अशा गोष्टी मात्र घडून आणलेले अग्नीच्या द्वारे, कारण परमेश्वर अग्नी आहे, देव पिता अग्नी आणि हा परमेश्वर पिता अग्नी असून मात्र आपल्याला तो भस्म करणार नाही. आपण त्याचे नियम पाळतो, आज्ञा पाळतो, त्याच्या वचनावर चालतो, तर हा अग्नी आपल्याला मदत करणार, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपल्याला भरणार. दुसरं अग्नी आहे पृथ्वीवरला अग्नी. तर पृथ्वीवरला अग्नी कसं आहे पहा. यशाया 43:2 परमेश्वर पिता म्हणत आहे, तू अग्नीतून चालशील, अग्नीतून चालशील तेव्हा अग्नी तुला भाजणार नाही, ज्वाला तुला फोडणार नाही. प्रभू म्हणतो, या पृथ्वीतल्या अग्नीतून जरी तू गेला तरी तुला काही होणार नाही. ना अग्नी तुला भस्म करणार, ना अग्नी तुला जाळणार, ना अग्नी तुला फोडणार. अग्नीचे चटके, इजा तुला पोचणार नाही. तुला काहीच या अग्नीच्या द्वारे त्रास होणार नाही. जर तू माझी सेवा करतो, तू माझे नियम पाळतो, तू माझे काम करतो, तर ही अग्नी तुला काहीच करू शकत नाही. अग्नीपासून प्रभू आपल्याला वाचवणार, अग्नीपासून आपल्याला प्रभू सुरक्षित ठेवणार, वाचवणार. वचनसंती दानियल 3 अध्यायामध्ये शद्रेक, मेशक आणि अबेदनेगो जेव्हा राजाने बनवली सुवर्ण मूर्ती, नबुकदनेस्सर राजाने एक सोन्याची मूर्ती बनवली होती आणि राजाने म्हटलं होतं, जेव्हा तुम्ही अनेक प्रकारचे वाद्याचा आवाज तुम्ही ऐकतील तेव्हा सर्वांनी मी बनवलेल्या मूर्तीला नमन करावे. तेव्हा सर्व ज्या ठिकाणी आवाज गेला त्या सर्व ठिकाणातल्या लोकांनी या मूर्तीला नमन केले. परंतु शद्रेक, मेशक आणि अबेदनेगो या तिघांनी मात्र या मूर्तीला नमन केलं नाही. राजाने म्हटलं, बघा मी एकदा परत तुम्हाला संधी देतो, जर तुम्ही या मूर्तीला नमन केले नाही तर तप्त भट्टीमध्ये तुम्हाला टाकण्यात येईल. तेव्हा ते तिघे म्हणत आहे, महाराज तुम्ही काही करा पण आम्ही तुमच्या आज्ञा पाळणार नाही. आमचा परमेश्वर जिवंत आहे, या तुमच्या हातून आम्हाला सोडविण्यासाठी. तेव्हा राजाला राग आला आणि राजाने म्हटलं, भट्टी आणखी 7 पटीने गरम करा. आणि भट्टी अद्यापर्यंत आणखी 7 पटीने गरम करण्यात आली. या भट्टीत इतकं अग्नी पेटवलेला होता, ही भट्टी इतकी तप्त झाली होती की ज्याने शद्रेक, मेशक, अबेदनेगो या तिघांना त्या भट्टीत टाकलं. ज्या लोकांना टाकलं ते लोक त्या अग्नीच्या ज्वालेने मरण पावले. अग्नीच्या त्या ज्वालेने, त्या भट्टीच्या ज्वालाने ते टाकणारे लोक मेले, पण ज्यांना टाकण्यात आलं होतं शद्रेक, मेशक, अबेदनेगो तिघांना, त्यांना काही झालं नाही. पण प्रभू येशू त्या अग्नीच्या भट्टीत उतरले. काय सांगते बघा वचन. हालेलुया. जेव्हा तिघांना त्याच्यात टाकलं तेव्हा राजा हे सर्व पाहत होता. तेव्हा राजा चकित झाला 24 वचनात आणि तो आपल्या मंत्रास म्हणाला, आपण अग्नीमध्ये तिघांना टाकलं होतं ना, मग चौथा मनुष्य कोण आहे? त्याचं स्वरूप देवपुत्रासारखं आहे. काय म्हणतो राजा? त्याचं स्वरूप देवपुत्रासारखं आहे. देवपुत्र आला होता म्हणजे कोण? प्रभू येशू. प्रभू येशू त्या भट्टीत उतरले होते. प्रभू येशू त्या भट्टीत आले होते आणि मात्र ती भट्टी थंड केली होती. शद्रेक, मेशक, अबेदनेगो तिघांना त्याच्यात टाकल्यानंतर मात्र त्याला कोणताच चटका लागला नव्हता, कोणती जखम आणि इजा पोचली नव्हती त्या तिघांना. तेव्हा राजाने म्हटलं त्यांना बाहेर काढा. तेव्हा राजाने त्यांना तिघांना म्हटलं की देवाच्या परदेवाच्या सेवकांनो तुम्ही बाहेर या. तेव्हा ते बाहेर आले. तेव्हा त्यांना चाचपडून पाहिलं, त्यांना मात्र कोणती जखम झाली नव्हती, कोणती इजा नव्हती. हे तर सोडू द्या, अग्नीचा वास सुद्धा त्यांच्या अंगाला नव्हता. आपण चुलीजवळ बसले तर अग्नीचा वास येतो ना, आगीचा वास येतो, परंतु त्यांच्या अंगाला अग्नीचा वास सुद्धा नव्हता, केस सुद्धा होरपलेला नव्हता. जवळ अग्नीचा चटका लागला तर केस आपले होरपतात, परंतु मात्र त्यांच्या केसाला पण काही
येशू तिकडे उतरलेले होते. आणि म्हणून या पृथ्वीतली अग्नी प्रभूच्या सेवकांना कोणतीच इजा पोहोचू शकली नाही. जे परमेश्वरामध्ये जीवन जगतात, प्रभूच्या आज्ञेत चालतात, प्रभूच्या सेवेत चालतात, त्यांना पृथ्वीची अग्नी चटके देऊ शकत नाही, इजा पोहोचू शकत नाही. हालेलुया. म्हणून प्रभू तू अग्नीतून चालशील, अग्नी तुला भाजणार नाही, ज्वाला तुला बोलणार नाही, तुला काहीच होणार नाही, कारण मी तुझ्या बरोबर आहे. प्रभू आपल्या बरोबर आहे. या अग्नीत आपल्याला सुरक्षा देण्यासाठी, आपल्याला वाचविण्यासाठी, आपला बचाव आणि आपला सांभाळ करण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. जर आपण प्रभूवर भरोसा ठेवत आहोत, प्रभू आपल्याला सहाय्य करणार, प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. पुढे वचन काय सांगते? एक सैतानी अग्नी. सैतानी अग्नी कशी असते पहा. वचन सांगते की मात्र ही सैतानी अग्नी इफिसकरास पत्रामध्ये 6:16 वचनात बायबल सांगते, जिच्या अग्नी तुम्हाला त्या दुष्टाचे सगळे जलते बाण तुम्हाला विझविता येतील, ते विश्वासाचे ढाल हाती घ्या व उभे राहा. त्या दुष्टाचे जलते बाण, अग्नीचे बाण, सैतानाचे अग्नीचे बाण आहे. जो सैतान जो अग्नीचे बाण, अग्नीचे तीर आपल्यावर सोडतो, आपल्याला भस्म करायला, आपल्याला नष्ट करायला, आपला नाश करण्यासाठी तो अग्नीचे बाण सोडतो. पण बायबल सांगते आपण सैतानाचे अग्नीचे बाण भस्म करू शकतो विश्वासाची ढाल हाती घेऊन, पवित्र शास्त्राचं शस्त्र हाती घेऊन, वचनाची तलवार, विश्वासाची ढाल हाती घेऊन सैतानाचे सर्व जळते बाण, सैतानाची अग्नी आपण विझवू शकणार. हालेलुया. हालेलुया. पवित्र आत्म्याच्या अग्नी पुढे पृथ्वीवरली अग्नी, सैतानाची अग्नी काम करणार नाही. बघा वचन काय सांगते, मार्क 9 14 ते 27 वचना. एक बाप आपल्या मुलाला घेऊन शिष्यांकडे आला, पण शिष्यांना त्या मुलातून दुष्ट आत्मा काढता आला नाही. त्या मुलाला दुष्ट आत्मा लागला होता. आणि मात्र प्रभू तिथे आले, तेव्हा प्रभूने त्याला विचारले, तर तो म्हणत आहे माझ्या मुलाला दुष्ट आत्मा लागलेला आहे. आपल्या शिष्याला म्हटलं, पण शिष्याला ते काही काढता आलं नाही. तेव्हा मात्र हा बाप प्रभूला म्हणतो की माझा मुलगा फेपरीकरी असून दुष्ट आत्मा त्याच्यात आहे. हा दुष्ट आत्मा त्याला कधी पाण्यात आणि विस्तवात टाकतो त्याचा नाश करायला. बघा वचन काय सांगते 22 वचनात, याचा नाश करावा म्हणून त्याने, मग जो दुष्ट आत्म्याने याला अनेकदा पुष्कळदा विस्तवात आणि पाण्यात टाकले. बघा सैतान काय करत होता. हा दुष्ट आत्मा म्हणजे सैतान काय करत होता, त्या मुलाचा नाश करायला पुष्कळ वेळा त्या मुलाला कुठे टाकत होता, विस्तवात, अग्नी आणि पाण्यात. म्हणजे तो मुलगा मरावा, त्या मुलाचा नाश व्हावा म्हणून, मुलाचा नाश करण्यासाठी सैतान त्या पुष्कळ वेळा त्या मुलाला अग्नीत आणि पाण्यात टाकत आहे. सैतान अग्नी ज्याच्याद्वारे तो मुलगा मरणार होता, नष्ट होणार होता. आणि म्हणून हा बाप प्रभूला म्हणतो, तुमच्याने होईल तर आम्हाला मदत करा, शक्य तर आम्हाला सहाय्य करा. प्रभू म्हणतो शक्य असेल असे कसे म्हणतोस, विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य. तेव्हा बाप मोठ्याने ओरडून म्हणतो, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालून टाका. 25 वचनात त्या प्रभू त्या दुष्ट आत्म्याला, मुख्य आत्म्याला, फेपरीकरीच्या आत्म्याला प्रभू म्हणतो याच्यातून निघ आणि पुन्हा कधी याच्यात शिरू नकोस. तेव्हा तो दुष्ट आत्मा त्या मुलातून निघून जातो आणि मुलगा बरा होतो. हा दुष्ट आत्मा तिथून पळ काढतो, सैतान तिथून निघून जातो आणि हा मुलगा बरा होतो. दुष्ट आत्मा काय करत होता, मुलाला अग्नी टाकण्याचा प्रयत्न करत होता. हालेलुया. परंतु प्रभूने तो दुष्ट आत्मा काढून टाकला आणि त्या मुलाला वाचवलं, त्या मुलाचा बचाव केला प्रभू येशूने. सैतानी अग्नी जी माणसाला नुकसान पोहोचवणार, माणसाला त्रास देणारी अग्नी आहे, पण त्या अग्नीवर परमेश्वराच्या अग्नीची शक्ती आहे. आणि म्हणून ही नरकातली अधोलोकाची अग्नी अशी आहे, ही अधोलोकाची अग्नी जी परमेश्वराने निर्माण केलेली आहे. आणि या अग्नीमध्ये कोणते लोक पडणार आहे, जे अग्नी कधी विझणार नाही. जगात पाप करणारे, वाईट करणारे, परमेश्वराचे नियम मोडणारे, वाईटाच्या आहारी
इर्षा 66:24 या अग्नीत ते पडणार जो अग्नी विझत नाही आणि या अधोलोकातला किडा मरत नाही. मार्क 9:43 ते 48 वचना ना भिजणाऱ्या अग्नीत तुम्ही पडणार. इब्री लोकांपत्र 10:26 ते 31 अग्नीच्या भडकण्याची एक प्रकारची धास्ती एवढीच. त्याने पुन्हा जर पाप केलं आणि मात्र ज्या प्रभूने त्यांच्यासाठी रक्त सांडले त्या प्रभूला त्याने नाकारलं, प्रभू येशूला ते सोडून गेले आणि पापाकडे अंधकाराकडे वळले, तर त्यांच्यासाठी मात्र या अग्नीची एक धास्ती राहणार. एक प्रकारची धास्ती राहणार अग्नीची, ती म्हणजे नरकाच्या अग्नीची. म्हणजे त्या नरकाच्या अग्नीत ते पडले जाणार, कारण प्रभू येशूला त्याने नाकारून, प्रभू येशूला सोडून पुन्हा ते पाप करू लागले, म्हणून ते अधोलोकात जाणार, नरकात जाणार. त्यांच्यामध्ये धास्ती, भीती, चिंता असणार अधोलोकाच्या नरकाच्या अग्नीची. त्या अग्नीत ते पडणार, त्या अग्नीमध्ये ते पीडा भोगणार, वेदना सहन करणार अधोलोकामध्ये. हालेलुया. कारण लोक 3:17 आपले खाली अगदी स्वच्छ कराव्या, गहू आपल्या पोटाला साठाव्या, सूप त्याच्या हातात आहे, पण भूस न विसणाऱ्या अग्नीमध्ये तो जाळून टाकेल. आपली खले म्हणजे मंडळी, खले म्हणजे मंडळी प्रभू येशूची, प्रभूचे लोक आहेत आणि मंडळीला स्वच्छ कराव्या, साफ आणि शुद्ध कराव्या. गहू कोठारात, मंडळीच्या हृदयात वचने साठाव्या, प्रभूचा आता सूप आहे. पण भूस म्हणजे पापे किंवा पापी लोकांना प्रभू न विसणारे अग्नीत टाकील. पापी लोकांना प्रभू कुठे टाकणार? पाप करणाऱ्या लोकांना आणि पाप आणि पापी लोकांना न विसणारे अग्नीत जाळून टाकेल. तिकडे ते युगानुगासाठी पीडा भोगतील. अग्नीचा आणि गंधकाचं सरोवर आहे, ज्या सरोवरामध्ये ते पडले जातील जे परमेश्वरानेच निर्माण केले. अधोलोक मध्ये सैतान आहे, पण गंधक अग्नीचं सरोवर अधोलोकापेक्षा भयंकर आहे. आणि त्याच्यामध्ये कोणते लोक पडणार आहे? पाप करणारे, वाईट करणारे त्याच्यात पडणार, सैतान सुद्धा. प्रकटीकरण या पुस्तकामध्ये 19:20 आणि 20:10 वचन. गंधक अग्नीच्या सरोवरामध्ये खोटा संदेष्ट आणि सैतान त्याच्यामध्ये त्याला टाकण्यात येईल आणि युगानुयुगासाठी ते पीडा भोगतील. युगानुयुगासाठी गंधक अग्नीच्या सरोवरामध्ये ते पडले जातील आणि तिकडे मात्र ते पीडा भोगतील. आणि प्रकटीकरण 20:11 ते 15 मग शेवटचा न्याय होईल. आणि शेवटचा न्याय झाल्यानंतर पापी लोकांना, सर्वांना ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात नाही, त्या सर्वांना गंधक अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येईल. युगानुयुगासाठी ते पीडा भोगतील. न विझणारे अग्नी, गंधक अग्नीचं सरोवर, ज्याच्यात ते पीडा भोगल्या जातील, यातना, वेदना, तडपतील, ओरडतील, किंकाळ्या मारतील, पण सुटका नाही. अशी ती अग्नी आहे, पीडा देणारी अग्नी. पण जे परमेश्वराचे नियम पाळतात त्यांच्यावर परमेश्वराची अग्नी उतरणार, त्यांना सामर्थ्य द्यायला. हालेलुया. आणि वचन काय सांगते पहा, प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल. प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल. मार्क मध्ये 9:मध्ये काय सांगते वचन, की प्रत्येक मनुष्य जो आहे तो अग्नीने मात्र शुद्ध केला. 49 वचना, की प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल. अग्नीच्या द्वारे अग्नी आपल्याला शुद्ध करणार आहे. जसं सोने अग्नीच्या भट्टीत टाकल्यावर मात्र त्याच्यातला गाल, मिलावट सर्व भस्म होते आणि सोने शुद्ध होते. आपली पण परीक्षा अग्नीने केली जाणार आहे. आपली पण पारख अग्नीने होणार आहे. अग्नीने आपली पारख केली जाणार आहे, ज्याद्वारे आपल्यामधली मिलावट, पाप, वाईट सर्व भस्म होणार आणि अग्नीतून आपण तारले जाणार. अग्नीने होणार आपली परीक्षा. पहिल्या प्रथम आपल्याला अग्नी टाकण्यात येणार की आपण शुद्ध आहोत का, आपण पवित्र आहोत का, आपण देवाचे नियम पाळत आहोत का. जर शुद्ध आहोत तर शुद्ध त्याच्यातून निघणार. पूर्ण पापाने भरलेल्या तर कचरा, मिलावट जास्ती अग्नीत भस्म होते, तसं आपण त्याच्यात भस्म होणार. अग्नीने न्याय केला जाणार आहे आपला. प्रत्येकाचा न्याय अग्नीने होणार आहे. बायबल सांगते मग अग्नी टाकण्यात येणार आहे, मग आपला न्याय होणार आहे. आपण कसे निघणार? सोन्यासारखे शुद्ध की मिलावट सारखे भस्म? तर आता आपल्याला आपली तयारी करायची की मी परमेश्वराच्या नियमात आहे का, मी प्रभूच्या वचनात आहे का, मी प्रभूच्या आज्ञेत चालत आहे का, मी प्रभूचे नियम पाळत आहे का.
तर आज आपल्या जीवनाचे आपल्याला पारख करायचे, पूर्ण रीतीने परमेश्वराकडे वळायचे. परमेश्वराचा अग्नी पवित्र आत्मा देतो, सामर्थ्य देतो, आपल्याला शुद्ध करतो, आपल्याला पवित्र बनवतो, आपल्याला स्वच्छ बनवतो परमेश्वराचा अग्नी. पण आपण पाप करणार, वाईट करणार, तर हा गंधक सरोवराचा अग्नी आपल्याला भस्म करून टाकणार, नष्ट करून टाकणार. म्हणून परमेश्वराकडे आपल्याला वळायचंय. प्रभूचे नियम, प्रभूच्या आज्ञा, प्रभूचे विधी याचे पालन आपल्याला करायचंय. हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.